अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्याने नेते तुपाशी तर मतदार उपाशी अशी चर्चा चांगलीच रंगली आहे। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला। महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानंतर जिल्ह्यात विविध राजकीय चर्चेला उधाण आलं। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडत राहिल्या। अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद, विविध पक्षातील पडद्यामागील हालचाली तसेच स्थानिक नेत्यांमधील बैठका यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल अशी अपेक्षा होती। मात्र शेवटच्या क्षणी समीकरणं बदलली आणि निवडणूक बिनविरोध झाली। त्यामुळे आता जिल्ह्यात नेते तुपाशी आणि मतदार उपाशी अशी चर्चा रंगू लागली आहे। निवडणूक प्रक्रियेत राजकीय नेत्यांच्या बैठका चर्चांना वेग आला असताना प्रत्यक्ष मतदानाची वेळच मतदारांवर आली नाही। त्यामुळे लोकप्रतिनिधींची निवड बिनविरोध झाल्याने लोकशाही प्रक्रियेतील स्पर्धा आणि मतदारांच्या सहभागाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान बिनविरोध निवडीमागील राजकीय गणित, विविध पक्षातील समन्वय आणि पडद्यामागील हालचालींची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।